आपल्या राजमुद्रा बँकिंग करिअर इन्स्टिट्यूटमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. हे मराठीचं आपलं पहिलं इंट्रोडक्शनचं लेक्चर आहे. त्याच्यामध्ये आपण बेसिक व्याकरणापासून मूळ व्याकरणापासून आपण सुरुवात करू. त्यातला पहिला जो पार्ट आहे शब्दाच्या जाती. लक्षात घ्या, पोलीस भरतीमध्ये पहिला प्रश्न तयार होतो शब्दाच्या जाती किती येतं. तर टोटल शब्दाच्या जाती येतं 8. टोटल शब्दाच्या जाती किती येतं 8. हा पहिला प्रश्न विचारतो की शब्दाच्या जाती किती. लक्षात घ्या, कोणत्या कोणत्या आलेला, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण, अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयन्वी अव्यय आणि केवळ प्रयोगी अव्यय. आता बघा, या प्रत्येकाची व्याख्या एक्झाममध्ये शक्यता कमी की याची व्याख्या म्हणजे काहींची व्याख्या विचारतात, काहींची विचारत नाही. तरी पण मला त्या कन्सेप्टसाठी सर्वात इम्पॉर्टंट असतात समजणं. नाम म्हणजे काय, व्यक्ती किंवा वस्तू व कल्पना यांना दिलेले नाव. म्हणजे कोणत्या व्यक्तीचं नाव, कोणत्या वस्तूचं नाव, कोणत्या कल्पनेचं नाव, याला आपण काय म्हणू, यांना दिलेलं नाव म्हणजेच आपण नाम म्हणू. जेव्हा आपण नाम हे टॉपिक आपण बघू तेव्हा सविस्तर आपण त्या नामाबद्दल बोलू. दुसरी शब्दाची जाती ती आपली सर्वनाम. सर्वनाम नामाच्या ऐवजी येणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात. नामाच्या ऐवजी येणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात. ते आपण बघू जेव्हा एक्सप्लेनेशन झाल्यानंतर. आता बघा, हा सर्वनाम नामाच्या ऐवजी येणाऱ्या शब्दाला कसं म्हणतात आपण त्याच्याबद्दल थोडी माहिती घेऊ. समजा मी पहिले एक वाक्य म्हटलं की सचिन मुंबईत राहतो. सचिन क्रिकेट खेळतो. आता बघा, सचिन मुंबईमध्ये राहतो आणि सचिन क्रिकेट खेळतो. सचिन दोन ठिकाणी रिपीट झाला. आता प्रत्येक वेळेस सचिन रिपीट करणं बरोबर नाही, म्हणून या सचिनच्या ठिकाणी काय करू शकतो, तो. म्हणजे इथं सचिन आला म्हणून त्यासाठी मी तो वापरू शकतो. समजा इथं लता आली तर मी काय वापरू शकतो, ती वापरू शकतो. हे तो, ती किंवा याला हा म्हणू शकतो किंवा ही म्हणू शकतो. अलग लक्षात. किंवा याला मी जो म्हणू शकतो किंवा याला मी जी म्हणू शकतो. हे जे याला सर्वनाम म्हणतात. हे आपण सर्वनाम टॉपिकमध्ये बघणार आहे. पण हा नामाच्या ऐवजी येतो, म्हणजे सचिनच्या ऐवजी कधी ती येणार नाही, सचिनच्या ऐवजी तो येईल. लताच्या ऐवजी ती, लताच्या ऐवजी कधी तो येणार नाही. लताच्या ऐवजी ही येईल पण लताच्या ऐवजी हा येणार नाही. याला म्हणायचं सर्वनाम. प्रत्येक वेळेस वाक्यात एकच नाव परत बोलणं बरोबर नसते किंवा त्या वाक्याला शोभा येत नाही, म्हणून आपण त्याच्या नामाच्या ऐवजी जो शब्द वापरतो त्याला आपण काय म्हणतो, सर्वनाम. ही झाली सर्वनामाची व्याख्या. आता लक्षात घ्या, नाम, याच्यावर आपण नाम पाहिलं की नाम म्हणजे कोणत्या व्यक्तीला, वस्तूला, कल्पना. आता बघा, बुलढाणा हे एक नाव आहे, त्याला आपण नामच म्हणतो. सचिन एक नाम आहे, बुलढाणा एक नाम आहे. लक्षात घ्या. आता कल्पनाचे जे नावं येतं बघा, कल्पना म्हणजे कल्पना एका मुलीचं नाव नाही, कल्पना म्हणजे आयडिया आहे. सौंदर्य हे कल्पना आहे. नंतर प्रेमळपणा, रागीटपणा हे सगळे नाम आहेत. नंतर बघा माया, हे आपण त्या नाम टॉपिकमध्ये आपण या नामामध्ये प्रकार शिकणार आहे, नामाच्या प्रकारामध्ये. पण नामाच्या ऐवजी जो येतो त्याला सर्वनाम म्हणतात. नामाच्या ऐवजी जो येतो त्याला काय म्हणतात, सर्वनाम म्हणतात. आणि मग नामामध्ये आपण पाहिलं की कोणत्या व्यक्तीचं नाव, वस्तूचं नाव, शहराचं नाव किंवा कल्पनामध्ये सौंदर्य येते, प्रेमळपणा येते, रागीटपणा येते, माया येते. याला मायाळू बी करू शकतो मी, मायाळू पण म्हणू शकतो. तर हे सर्वनाम, हे सर्व काय येतं, सर्वनाम. आलं लक्षात. त्याच्यानंतर बघा विशेषण म्हणजे काय, नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतात, विशेषण म्हणतात. आता आपण विशेषणबद्दल थोडी माहिती बघू. विशेषणबद्दल काय करू, माहिती बघू. आता समजा मी म्हटलं की मुलगा हे एक नाम आहे किंवा मुलगी हे एक नाम आहे, कोणते घ्या. किंवा मी म्हटलं शहर एक नाम आहे,
मी म्हटलं गाय एक नाम आहे. आता मुलगा म्हटलं तर कोणताही मुलगा येऊ शकतं, मुलगी म्हटलं तर कोणती मुलगी येऊ शकते, शहर म्हटलं तर कोणते शहर येऊ शकतो, गाय म्हटलं तर कोणती गाय येऊ शकते. पण मी म्हटलं की सुंदर शहर. काय म्हटलं मी म्हटलं सुंदर शहर. मी म्हटलं लाल गाय. मी म्हटलं उंच मुलगी. मी म्हटलं हुशार मुलगा. आता बघा, शहर म्हटलं तर मी कोणते बी शहर येऊ शकते, पण मी जेव्हा सुंदर शहर म्हणतो तेव्हा या शहराबद्दल कोणी माहिती सांगितली? या सुंदर शब्दानं. या सुंदरलाच म्हणायचं विशेषण. या सुंदरलाच काय म्हणायचं? विशेषण. गायी, आता गायी भरपूर येतात नाही का, गायी भरपूर आहे, पण मी म्हटलं लाल गाय. समजा 7-8 गायी चालल्या आणि मी म्हटलं ह्या गायी चालल्या, पण त्या गायीतून काही असा विशेष उल्लेख होत नाही. पण मी जर म्हटलं फक्त ती लाल गाय, तर आपली नजर फक्त लाल गायीवर जाते. म्हणून या लाल शब्दानं गायीबद्दल माहिती सांगितली, म्हणजे लाल या शब्दानं नामाबद्दल माहिती सांगितली, म्हणून याला विशेषण म्हणायचं. जास्तीत जास्त वेळा हा जो विशेषण येतो हा नामाच्या पूर्वी येतो, कधी कधी तो नंतर येऊन पण माहिती सांगतो. आता मुलगी म्हटलं मी. काय म्हटलं? मुलगी. मी काय म्हटलं? मुलगी. पण मी म्हटलं उंच मुलगी. काय म्हटलं मी? उंच मुलगी. मुलगा, आता मुलगा कोणता बी असू शकतो. कोणी म्हटलं हुशार मुलगा, तर मी बाकीच्या मुलाबद्दल बोलत नाही, तर मी कोणाबद्दल बोलतो? हुशार मुलाबद्दल. म्हणजे नामाच्या बद्दल जे माहिती सांगतात शब्द, त्याला आपण काय म्हणू शकतो? विशेषण असं म्हणू शकतो. क्लिअर? त्याच्यानंतर बघा क्रियापद. वाक्याचा हा सर्वात इम्पॉर्टंट आहे. हा सर्वात इम्पॉर्टंट आहे. वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द. पूर्ण याच्यामध्ये वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द म्हणजे काय? क्रियापद. आता समजा एक उदाहरण मी घेतलं. एक उदाहरण मी जर घेतलं, मी म्हटलं राम शेतात मी जेवण. आता बघा, राम शेतात याच्यातून काही वाक्याचा बोध होत नाही. मी जेवण याच्यातून काही बोध होत नाही. पण मी म्हटलं राम शेतात गेला किंवा जाणार आहे नाही का. मी जेवण केले किंवा करत आहे. आता हे जे शेवटी मी जोडले, यानं बाकी वाक्याचा अर्थ पूर्ण केला, म्हणून याला क्रियापद म्हणायचं. क्रियापदाशिवाय कधीही वाक्य तयार होत नाही. काय म्हटलं मी? क्रियापदाशिवाय वाक्य पूर्ण होत नाही. क्रियापदाशिवाय वाक्य पूर्ण होत नाही. मी म्हटलं जर हे सगळे क्रियापद आहे. मराठीमध्ये क्रियापद शेवटी असते नाही का. मराठीमध्ये क्रियापद हे शेवटी असते, लक्षात ठेवा. वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द म्हणजेच काय? वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द म्हणजेच काय? क्रियापद नाही का. राम शेतात गेला, या शब्दानं वाक्याचा अर्थ पूर्ण केला. मी जेवण केले किंवा करत आहे या शब्दाने वाक्याचा अर्थ पूर्ण केला, म्हणून याला काय म्हणायचं? क्रियापद म्हणायचं. लक्षात घ्या. त्यानंतर क्रियाविशेषण अव्यय. क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. क्रियेबद्दल किंवा क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. ही व्याख्या आपल्याला समजून घेण्यासाठी एक उदाहरण घेऊ. तो सावकाश चालतो. ती सुंदर गाते. आता बघ, याच्यातला मी जर तुम्हाला म्हटलं की क्रियापद कोणतं आहे, तर क्रियापद कुठं राहते? वाक्याच्या शेवटी, आणि तो वाक्याचा अर्थ पूर्ण करतो. हा क्रियापद एक चालण्याची क्रिया आहे. क्रियापद म्हणजे काय? क्रिया. आणि पद म्हणजे शब्द. पद म्हणजे काय? शब्द. ही क्रिया झाली. कशाची क्रिया आहे? चालण्याची.
इथं क्रिया कशाची? गाण्याची क्रिया, ही क्रिया दाखवणाऱ्या शब्दाला. आता बघा, तो कसा चालतो? सावकाश. ती कशी गाते? सुंदर, नाही का? तर चालण्याची क्रिया, गाण्याची क्रिया दाखवणारे शब्द येतं. सावकाश चालतो, सुंदर चालतो, याला म्हणायचं क्रियाविशेषण अवयव. याला काय म्हणायचं? क्रियाविशेषण अवयव. तो खूप मोठा टॉपिक आहे आणि मस्त टॉपिक आहे, त्याच्याबद्दल आपण त्या टॉपिकमध्ये बघू. पण ही आपली ती व्याख्या झाली. त्याच्यानंतर बघा शब्दयोगी अवयव. शब्दयोगी अवयव. आता बघा शब्दयोगी, नामाला जोडून येणाऱ्या शब्दाला शब्दयोगी अवयव म्हणतात. नामाला जोडून येणाऱ्या शब्दाला शब्दयोगी अवयव म्हणतात. आपल्याला कसं समजेल ते? कसं समजेल? लक्षात घ्या. समजा मी म्हटलं तो माझ्याकडे आला होता. आता लक्षात घ्या, हा माझ्याकडे एक नाम आहे आणि त्याला काय लागला? कडे. मी दुसरं असे करू शकतो, घरावरून, टेबलाखाली, खुर्चीवर, पलंगावर. तर लक्षात घ्या, हे जे घर काय? नाव. टेबल काय? नाव. खुर्ची काय? नाव. पलंग काय? नाव. पण त्याला काय जोडून आलं? वरून हा एक शब्द, खाली हा एक शब्द, वर. हे जे नामाला जोडून येणारे शब्द येतं, याला म्हणायचं शब्दयोगी अवयव. याला काय म्हणायचं? शब्दयोगी अवयव. शब्दयोगी म्हणजे काय? नामाला जोडून येणाऱ्या शब्दाला. मग नामाचे प्रकार आपल्याला बघायचे, नामाबद्दल सगळी माहिती आपल्याला पाहायची. नामाला जो शब्द जोडून येतो त्याला काय म्हणायचं? शब्दयोगी अवयव. त्याला काय म्हणायचं? शब्दयोगी अवयव. क्लिअर? ही झाली शब्दयोगी अवयवाची व्याख्या, एक्सप्लेन करायचं. त्याच्यानंतर बघा उभयन्वी अवयव. दोन किंवा दोनपेक्षा जास्त जोडणाऱ्या शब्दाला काय म्हणायचं? उभयन्वी अवयव. याची आपण व्याख्या समजून घेण्याचा प्रयत्न करू. समजून घेण्याचा प्रयत्न करू. आता बघा, मला म्हणायचं रामश्याम, मला म्हणायचं बुलढाणा चिखली, मला म्हणायचं भारत पाकिस्तान. लक्ष. आता समजून घ्या, मी रामश्याम एकत्र म्हणू शकत नाही. मी एक तर याच्यामध्ये आणि लावू शकतो, व लावू शकतो, किंवा लावू शकतो. राम व श्याम, राम किंवा श्याम, राम आणि श्याम. बुलढाणा चिखली, मी बुलढाणा आणि चिखली एकत्र नाही म्हणू शकत. मी याच्यामध्ये ते लावू शकतो, मी याच्या ठिकाणी किंवा लावू शकतो, मी आणि लावू शकतो, मी व लावू शकतो. भारत पाकिस्तान, भारत आणि पाकिस्तानमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान लावू म्हणू शकतो, किंवा म्हणू शकतो, आणि म्हणू शकतो, व म्हणू शकतो. म्हणजे दोन नामं, दोन सर्वनामं किंवा दोन विशेषण किंवा दोन क्रियापद हे कधीही एकत्र येत नाहीत. रामश्याम कधीही एकत्र येत नाही. आला तर त्यांना जोडणारा काय पाहिजे? उभयन्वी अवयव. म्हणजे बघा, आणि व, किंवा आणि व, विरुद्ध, किंवा हे जे शब्द येतं याला म्हणायचं उभयन्वी अवयव. हे शब्द काय करतात? दोन नामांना जोडू शकतात. तो आणि मी, तो मी म्हणू शकतो का? लक्षात घ्या, तो मी म्हणू शकतो का? नाही. तो आणि मी, तो किंवा मी. आलं लक्षात? तो ती म्हणू शकतो का? नाही, तो ती म्हणू शकत नाही. तो किंवा ती, तो आणि ती, असं. तर हे जे दोन सर्वनामं किंवा दोन नामं हे कधी एकत्र येत नाही. तर एकत्र जर आले तर त्यांना जोडणारं हे उभयन्वी अवयव पाहिजे. तर याला म्हणायचं उभयन्वी अवयव. तर याला काय म्हणायचं? उभयन्वी अवयव. त्याच्यानंतर बघा हा केवलप्रयोगी अव्यय. त्याच्यानंतर बघा हा केवलप्रयोगी, केवळ भावना दाखवणाऱ्या शब्दांना केवलप्रयोगी अव्यय म्हणतात.
भावना दाखवणाऱ्या शब्दाला केवल प्रयोगी अवयव म्हणतात। याचं जर आपल्याला एक्सप्लेन पाहायचं असेल तर लक्षात घ्या, आपण म्हणतो अरे बापरे, आई ग, अरे रे, हे जे शब्द आपुसक आपल्या तोंडावाटे निघतात हे एक वाक्य दाखवतात, एक भावना दाखवतात, म्हणून याला काय म्हणायचं, याला म्हणायचं केवल प्रयोगी अवयव, याला काय म्हणायचं केवल प्रयोगी अवयव। तर ह्या आपल्या शब्दाच्या जातीच्या सर्व व्याख्या झाल्या, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण अवयव, शब्दयोगी अवयव, उभयन्वी अवयव आणि केवल प्रयोगी अवयव। आता बघा, पहिला प्रश्न तयार होतो की शब्दाच्या जाती किती येतात, तर 8 येतात। दुसरा प्रश्न, याची व्याख्या बऱ्याच वेळा या क्रियापदाची व्याख्या विचारतात, विशेषणाची व्याख्या विचारतात, सर्वांच्या व्याख्या विचारतात। आता याच्यापैकी बघा, जो नंतरचा प्रश्न तयार होतो की एक विकारी आणि अविकारी शब्द आहे, विकारी आणि अविकारी। विकारी म्हणजे बदलणारे, अविकारी म्हणजे न बदलणारे। एक्झाममध्ये प्रश्न आलेला आहे, लक्षात घ्या। या शब्दाच्या जातीपैकी पहिले जे 4 येतात, याला विकारी म्हणायचं, याला काय म्हणायचं, विकारी। विकारी म्हणजे बदलणारे, आणि जे खालचे अव्ययचा अर्थ होतो म्हणजे न बदलणारे, अव्यय म्हणजे काय, न बदलणारे, अव्यय म्हणजे काय, न बदलणारे। आता समजून घ्या, न बदलणारे, अव्यय म्हणजे न बदलणारे, आणि हे जे विकारी येतं या अव्ययालाच अविकारी म्हणतात, काय म्हणायचं, अविकारी। आणि विकारी म्हणजे बदलणारे, म्हणजे नाही, सत्याच्या विरुद्ध असत्य, तसं हा जो आहे याला न बदलणारे म्हणतात, काय म्हणतात, न बदलणारे। मग परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात की खालीलपैकी विकारी शब्द ओळखा किंवा खालीलपैकी अविकारी शब्द ओळखा, तर तुम्हाला याच्यातले 3 देतील, याच्यातला 1 देतील, याच्यातले 3 देतील, यातला 1 देतील। अविकारी ओळखा। आता अविकारी आणि विकारी म्हणजे काय हे आपण त्या टॉपिकमध्ये बघणारच आहोत, पण तुम्हाला थोडं समजण्यासाठी, समजा मी तुम्हाला शिकवलं होतं की विशेषण, मी म्हटलं मुलगा, नाही का, मी म्हटलं मुलगा, मी म्हटलं मुलगी। आता बघा, मी म्हटलं चांगला मुलगा, बरोबर, मी म्हटलं चांगला मुलगा, चांगली मुलगी। बघा, मुलगानुसार मी चांगला बदलला, मुलगीनुसार मी चांगली बदलली, तर हा चांगलाचा चांगली झाला, याला म्हणायचं बदलणं, याला म्हणायचं विकारी, याला म्हणायचं विकारी। आलं लक्षात। समजा तोय, तर तोचं काय होऊ शकतं, ती, याला म्हणायचं विकारी। लिंग बदललं, हे काय येतं, चांगला मुलगा, चांगला एक लिंग आहे, चांगली मुलीसाठी, चांगला तर हे बदलणाऱ्याला म्हणायचं विकारी आणि न बदलणाऱ्याला म्हणायचं अविकारी। आता आपण एक वाक्य पाहिलं होतं क्रियाविशेषण अवयवाचं, तो सावकाश चालतो, आणि दुसरं वाक्य म्हटलं ती सावकाश चालते, आता समजून घ्या, इथं मी तो लिहिलं तरी सावकाशच आलं, इथं ती लिहिलं तरी सावकाश झालं, कारण बघा इथं चालतो। आता समजून घ्या, हे जे चालतो क्रियापदे आणि चालते क्रियापदे, हा तोनुसार चालतोय आणि तीनुसार चालते, कारण क्रियापद विकारी, क्रियापद बदललं, पण ही क्रियाविशेषण अव्यय। कसा, सावकाश काय, क्रियाविशेषण अव्यय, सावकाश तो आला तरी सावकाश राहिलं, ती आला तरी सावकाशच राहिलं। त्यानंतर आपण याच्यात बदल झाला नाही म्हणून याला काय म्हणायचं, अविकारी, याला काय म्हणायचं, याला म्हणायचं अविकारी। क्लिअर एवढी गोष्ट। त्यानंतर आपण शब्दयोगी अवयव पण पाहिलं होतं, माझ्याकडे, हा कडे किंवा टेबलाखाली। आता हे माझ्याकडे कोणी पण म्हणू शकतो, मुलगा किंवा मुलगी, म्हणजे लिंग बदललं तरी कडे हा कडेच राहतो, टेबल घेतला तरी टेबल खाली, खुर्ची घेतलं तरी खुर्ची खाली किंवा खुर्चीवर किंवा टेबलावर। तर हे शब्दयोगी अवयव, हे जे शब्दयोगी अवयव येतात, शब्दयोगी अवयव, क्रियाविशेषण अव्यय, उभयन्वी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय म्हणजे न बदलणारे, हे कधीही बदलत नाही। आता ते कोणानुसार बदलत नाही, तर लक्षात घ्या, लिंग, बघा लिंगानुसार बदललं, मुलगा म्हणून चांगला, मुलगी आला तर चांगली, लिंग, वचन आणि विभक्ती,
याचे सेपरेट टॉपिक आहे नामानंतर, हे सेपरेट टॉपिक याच्याबद्दल आपण माहिती सांगणार. फक्त याला लक्षात ठेवायचं, तुम्हाला काय लक्षात ठेवायचं की हे वरचे जे 4 येतात ते विकारी येतं म्हणजे बदलतात, आणि हे जे खालचे 4 येतं अविकारी येतं हे बदलत नाहीत. आता हे कसे बदलत नाहीत, कोणानुसार बदलत नाहीत, हे सर्व आपण त्या टॉपिकमध्ये बघणार आहे. तर हे शब्दाच्या जातीबद्दलचं आपलं सर्व काय झालेलं आहे, हे इंट्रोडक्शन झालेलं आहे. तर आता पुढच्या टॉपिकमध्ये आपण नामाबद्दल, नाम या प्रकरणाबद्दल संपूर्ण माहिती बघू. हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही त्याला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.